नमस्कार बीएलओ मित्रांनो बीएलओ ॲपमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR करताना आपल्याला QR कोड स्कॅन केल्यानंतर त्या रेकॉर्ड्समध्ये काही कलर्सचे ऑप्शन दिसत आहेत, ज्यामध्ये हिरवा रंग आहे, केशरी रंग आहे आणि लाल रंग आहे. हे रंग नेमके काय रिफ्लेक्ट करतात याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपण आपलं लॉग इन केलेलं आहे आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या टॅबला आपण क्लिक करतोय. इथे आल्यानंतर आपली लँग्वेज सिलेक्ट करतोय, सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपल्याला फिल इन्युमरेशन फॉर्मवर जायचं आहे आणि असे कोणते रेकॉर्ड्स आहेत, त्या रेकॉर्ड्समध्ये कशा पद्धतीचे कलर कोडिंग या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. सर्वात पहिला आपण फिल इन्युमरेशन फॉर्मला क्लिक करतोय, स्कॅन QR ला क्लिक करतोय आणि जो काही रेकॉर्ड्स आहे त्याला स्कॅन करतोय. स्कॅन केल्यानंतर त्या व्यक्तीचं रेकॉर्ड्स या ठिकाणी फिल्टर आउट होईल. याच्या समोरील फिल फॉर्मला जर आपण क्लिक केलं तर आपणासमोर अशा पद्धतीचा BLO मॅपिंग डन बाय ड्युरिंग प्री SIR, जे आपण पूर्वी प्री SIR केला आणि त्याच्यासोबत कोणाचं रेकॉर्ड जोडलं याची माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते. त्याची मागील SIR ची जी माहिती सेल्फची असेल, प्रोजेनीची असेल, जे काही रेकॉर्ड्स जोडलेलं आहे ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक हिरवा रंगाची मोठी पट्टी तुम्हाला पाहायला भेटते आणि त्याच्यावरती नेम इन करंट ई रोल आणि नेम इन लास्ट SIR अशा दोन बाबी आपल्याला यावर पाहायला भेटतायत. तर यानुसार ही जी रेकॉर्ड्स आहे, ही माहिती आहे, ही अगदी तंतोतंत जुळलेली आहे आणि ती अचूक आहे. म्हणून हा जो हिरवा रंग आहे, हा हिरवा रंग हेच शो करतो की हे करंट रोल मधलं नाव आणि मागील SIR मधलं नाव दोन्हीही सेम आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत नाही, कोणतीही एनामुली नाही, कोणती त्रुटी नाही. त्यामुळे या रेकॉर्डला आपण डायरेक्ट व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून आपण याला व्हेरीफाय करू शकता. या रेकॉर्डमध्ये ज्याचा हिरवा रंग आहे, या रेकॉर्डमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता पुढील रेकॉर्डच्या बाबतीत आपण माहिती पाहूयात. थोडंसं बॅक येतोय. बॅक आल्यानंतर पुढील रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डच्या बाबतीत आपण स्कॅन करून पाहूयात. स्कॅन केलंय, तो मतदार आपण फिल्टर आउट केलाय. त्याच्या समोरील फिल फॉर्म या ऑप्शनला आपण क्लिक करतोय. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतंय, आता केशरी रंगाची एक पट्टी या ठिकाणी आलेली आहे. नेम इन करंट ई रोल आणि नेम इन लास्ट SIR याच्यामध्ये एक केशरी रंगाची पट्टी आपणासमोर आलेली आहे आणि या नावांकडे जर आपण पाहिलं तर या नावांमध्ये छोट्याशा मिस्टेक्स आहेत. फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे, व्यक्ती तीच आहे, परंतु जुन्या SIR मध्ये आणि आत्ताच्या करंट नावामध्ये स्पेलिंगचं मिस्टेक आहे आणि या स्पेलिंग मिस्टेकमुळं आपल्याला अडचण आहे. जे करंट ई रोल मधलं नाव आहे ते पहिल्या नावापासून सुरू होतं आणि जे लास्ट SIR मधलं नाव आहे ते आडनावानं सुरू होतं. परंतु जर तुम्ही दोन्ही आडनावं या ठिकाणी जर चेक केले तर त्याच्या स्पेलिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये अडचण आहे किंवा ते चुकीचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अक्षर या ठिकाणी जास्त आलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर एक अक्षर त्या ठिकाणी जास्त आलंय आणि त्यामुळे हे सिस्टीम आपल्याला काय सजेस्ट करते या रंगाच्या माध्यमातून की याच्या नावामध्ये किंवा स्पेलिंग मध्ये काहीतरी विसंगती आहे, ज्याच्यामध्ये अगदी नाव असू शकतं, लिंग, वय या प्रकारापैकी तुम्हाला जो विसंगती दिलेली असेल ती विसंगती या ठिकाणी शो करते. परंतु असं दिसलं म्हणून आपल्याला ही माहिती भरण्यासाठी आपण सिस्टीम तुम्हाला थांबवत नाही. तुम्ही हे रेकॉर्ड व्हेरीफाय करू शकता. फक्त त्याच्याशी रिलेटेड जसं की या नावामध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे आणि आपल्याला जर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे जे रेकॉर्ड्स या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर जे काही अॅनामुलीजचे प्रकार आहे, नेम, जेंडर, एज रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नाव, लिंग, वय संबंधी आयोगाने दिलेले कोणतेही एक डॉक्युमेंट आपल्याला ऍडिशनल मध्ये जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता तर व्हेरीफाय करताना आपल्याला त्याच्यासोबत EF आणि जे काही ऍडिशनल डॉक्युमेंट असेल ते अपलोड करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ERO यांना निर्णय घेण्यासाठी ते सोपे पडेल. परंतु हा रंग आलाय म्हणजे आपण हे रेकॉर्ड व्हेरीफाय करू शकत नाही असं सिस्टीम तुम्हाला अडवत नाही. तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता. सिस्टीम फक्त तुम्हाला सजेस्ट करते की या रेकॉर्डशी, जुन्या रेकॉर्डशी तुम्ही जे जोडलेलं आहे ते बरोबर आहे की अचूक आहे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी आहे हे एकदा तपासा. त्यानंतर आपण पुढील केसकडे जातोय. समजा पुढील एक केस आहे,
याला रेकॉर्डला आपण स्कॅन करतोय, फिल्टर आउट करतोय, फिल फॉर्मवर जातोय आणि जर इथं पाहिलं तर तुमच्या समोर लाल रंगाची एक मोठी पट्टी तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसते. यामध्ये जर ह्या बाबी जर पाहिल्या तर ही जी व्यक्ती आहे ही चुकीच्या व्यक्तीबरोबर जोडलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे काय की जो नाव तुम्ही या ठिकाणी जोडलेलं आहे त्या नावामध्ये काहीतरी चुकीचं नाव आहे, दुसऱ्याच व्यक्तीबरोबर जोडलेलं आहे. उदाहरणार्थ एक एबीसी कुमार आहे तो XYZ कुमारला जॉईन झालाय. अशा पद्धतीचं रेकॉर्ड आपल्याकडनं जोडणी याची PSIR मध्ये झाली का तर त्यासाठीचा हा कलर कोड आहे. म्हणजे हे चुकीचं झालेलं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट नावच वेगळं आहे, नाव चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला ही एक सिस्टीम चेक आहे की तुम्ही पुन्हा एकदा याची खात्री करा आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून याला डिजिटाईज करा. सिस्टीम फक्त आपल्याला ही शो करते, आपल्याला माहिती डिजिटाईज करण्यासाठी थांबवत नाही. परंतु इथे जर आपल्याला क्लिअर कळतंय की ह्या रेकॉर्ड बरोबर हे रेकॉर्ड मॅच होत नाही, जुळत नाही, तर ती 100% अॅनॉमलीज किंवा लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये जाणार आहे. म्हणून आपण इथूनच जर हे रेकॉर्ड सुधरून घेतलं आणि त्या संबंधीचे ऍडिशनल जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटची जी काही ही चार्ट आहे या चार्टनुसार तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या चार्टनुसार तुम्हाला काही ठिकाणी पंचनामे जोडावे लागतील किंवा एज रिलेटेड डॉक्युमेंट असतील. तर जे काही डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत आयोगाने सांगितल्यापैकी त्यापैकी तुम्हाला त्याचा पंचनामा करून किंवा पालकांशी संबंधित संबंध असणारे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहेत. तर अशा बाबी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या ऍडिशनल डॉक्युमेंटमध्ये जोडायचे आहे जेणेकरून ERO यांना डिसिजन घेताना अडचण येणार नाही. तर त्यामुळे हे जे कलर कोड आहेत हे खास करून युट्यूबला आपल्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट आल्या आणि कमेंट आल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलाय. तर ह्या अशा पद्धतीचे रंग आले तर आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. फक्त त्यासोबत ऍडिशनल जे काही डॉक्युमेंट असतील ते समोरच्या मतदाराकडून घेऊन ते त्या ठिकाणी अपलोड करा जेणेकरून ERO यांना डिसिजन घेण्यासाठी मदत होईल आणि आपलं ही काम प्रॉपरली होतंय हे लक्षात येईल. तर हा या पद्धतीचं हे याबाबत रंगाबाबतचं स्पष्टीकरण आहे. आणखी काही अडचणी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद.